नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात आपण करतोय महत्त्वाच्या बातमीने. महाविकास आघाडीमध्ये सध्या नाराजी नाट्य सुरू असल्याचं दिसतंय. हो, नाराजी नाट्य. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. संजय राऊत आणि महाविकास आघाडीतील नेत्यांच्या नाराजीनंतर ते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं कळतंय. वर्षावर थोड्याच वेळात ही भेट होईल. गेल्या अनेक दिवसांपासून गृहमंत्र्यांवर महाविकास आघाडीचे मंत्री नाराज असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच वर्षा गायकवाड आणि असलम शेख यांच्यावर गुन्हा दाखल झालाय आणि त्याचवरून काँग्रेस नाराज असल्याचं बोललं जातंय. गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांमध्ये काय चर्चा होणार हे अद्याप स्पष्ट जरी नसलं तरी महाविकास आघाडीतील नाराजीवर चर्चेची दाट शक्यता आहे. बोलूयात आमच्या मुंबईच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्याबरोबर आहेत. प्रणाली, खरं तर राज्यकारभाराचा सरकार स्थापनेचा संसार मांडला गेला, पण महाविकास आघाडीतल्या कुरबुरी, तक्रारी आणि नाराजी हे काही संपताना आपण बघत नाही आहे. आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील वर्षावरती मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याकरता जात आहेत. नेमकं औचित्य काय? नेमकं औचित्य काय हे आपल्याला थोड्याच वेळात कळू शकेल, परंतु एवढं मात्र नक्की आहे की गेले काही दिवस सातत्यानं महाविकास आघाडीतले जे नेते आहेत ते गृहमंत्र्यांवर नाराज आहेत. असलम शेख असतील किंवा वर्षा गायकवाड असेल यांच्या दोघांच्या विरोधात एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये तलवार दाखवल्या प्रकरणामध्ये FIR दाखल झालेली आहे. मुळामध्ये ही FIR दाखल करण्याचं कारण असं होतं की मोहित कंबोज, जे की भाजपच्या जवळचे एक नेते आहेत, त्यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांच्या घराच्या बाहेर एक जल्लोष होत असताना तलवार दाखवली होती. त्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता आणि म्हणूनच त्यांनी आपल्यावर जी काही FIR झालेली होती त्या आधारावर या दोन नेत्यांवर, या दोन मंत्र्यांवर FIR दाखल करण्याची मागणी केलेली होती आणि जवळपास ती मागणी मान्य करत गृह विभागानं या दोन्ही मंत्र्यांच्या विरोधामध्ये ती FIR दाखल केलेली होती आणि तेव्हापासून महाविकास आघाडी ही गृहमंत्र्यांवर नाराज आहे. विशेषतः हे काँग्रेसचे जे दोन मंत्री आहेत हे दोघेही गृहमंत्र्यांवर नाराज होते आणि तसाच सूर आपल्याला काहीसा गेल्या काही दिवसांमध्ये उमटताना दिसत होता. त्यात आता बरीच भर पडलेली आहे ती संजय राऊतांची. त्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे. आपण बघितलं की ते कशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटले आणि त्यामुळं आज गृहमंत्री थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जात आहेत आणि त्यांच्या चर्चेदरम्यान हा विषय, ही नाराजी जी आहे ती नक्की वर्तवली जाईल किंवा त्या अशी शक्यता वर्तवली जाते आहे की त्या नाराजीचा उल्लेख किंवा ज्या पद्धतीनं गृह विभाग काम करत आहे, आपल्याच मंत्र्यांच्या विरोधात FIR दाखल करून घेत आहे, त्याच्याबद्दल नाराजी नक्की व्यक्त केली जाईल. या व्यतिरिक्त आजच्या या बैठकीच्या अजेंड्यावर काही आहे का हे बघावं लागेल, परंतु तुर्तास तरी महाविकास आघाडीतील नाराजी नाट्य हे आजच्या या बैठकीचं प्रमुख कारण असल्याची माहिती मिळते. असलम शेख आणि वर्षा गायकवाड यांच्यावरती एका कार्यक्रमात ते गेले होते आणि त्यांनी प्रतीक म्हणून तलवारी बाहेर काढून त्या वरती धरल्याबद्दल देखील त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. यावरनं काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. हा देखील मुद्दा या भेटीच्या चर्चेत येऊ शकतो का? हाच कदाचित महत्त्वपूर्ण मुद्दा आहे, कारण हे दोघेही, वर्षा गायकवाड असतील किंवा असलम शेख असतील, हे महाविकास आघाडीतील अतिशय महत्त्वाचे नेते आहेत, ते महत्त्वाचे मंत्री आहेत आणि विशिष्ट समाजाचे लोक या दोघांनाही मानणारे आहेत आणि त्यामुळे जेव्हा या दोघांच्या विरोधात त्यांच्या सरकारमधलं एक खातं FIR दाखल करतं किंवा गुन्हा दाखल करतं, तर हा कुठे ना कुठे महाविकास आघाडीमध्ये दुफळी असल्याचं चित्र समोर आणणारं आहे किंवा महाविकास आघाडीमध्ये काही आलबेल नाही आहे, सगळं काही आलबेल नाही आहे असं दाखवणारं आहे. किमान तसं चित्र बाहेर तरी रंगवलं जाऊ शकतं. अशा पद्धतीची चर्चा ही महाविकास आघाडीच्या सगळ्याच नेत्यांमध्ये आहे. हे खातं, गृह खातं हे राष्ट्रवादीकडे आहेत आणि ज्या मंत्र्यांच्या विरोधात तक्रार दाखल झालेली आहे, गुन्हा दाखल झालेले आहे, ते दोन्ही काँग्रेसचे नेते आहेत आणि त्यामुळं आपल्याच मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांच्या विरोधात अशा पद्धतीनं गुन्हे दाखल करणं राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्यांनी हे कुठेतरी काँग्रेसला खटकलेलं दिसतंय. त्यामुळे काँग्रेसनं उघडपणे अनेक वेळेला नाराजी व्यक्त केलेली होती आणि त्यात आता या दोघांच्या विरोधात FIR दाखल करणं याची भर पडलेली आहे आणि त्यामुळे इतक्या उघड काँग्रेसचे जे मंत्री आहेत किंवा नेते आहेत ते गृहमंत्रालयाच्या विरोधात किंवा गृहमंत्र्यांच्या विरोधात आपली नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. विशाल, धन्यवाद प्रणाली या सगळ्या माहितीबद्दल. बघूयात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आज वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याकरता जात आहेत. या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा केली जाते हे आपल्याला लवकरच कळेल. यानंतर बातमी आहे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये हू घातलेल्या फेरबदलाची.
राज्य काँग्रेसमध्ये लवकरच मोठे फेरबदल होऊ शकतात असे संकेत आहेत। राज्याचे सहप्रभारी BM संदीप यांना कार्यमुक्त करण्यात आलं असून काँग्रेस प्रभारी HK पाटील यांच्यावर टांगती तलवार आहे। G23 गटाच्या दबावानंतर 5 ते 6 प्रभारी बदलण्यात आलेत। राज्याचे प्रभारी पाटील यांच्याबद्दलही अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या। आणि याच सगळ्या घडामोडींबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास थेट नवी दिल्लीवरून आपल्याला माहिती देत आहेत। प्रशांत, हे जे फेरबदल केले जात आहेत ते या गेल्या निवडणुकीतलं अपयश आणि त्याचे परिणाम म्हणायचे का, किंवा त्याही बरोबर राज्यातल्या काँग्रेसच्याच काही पदाधिकाऱ्यांनी या सगळ्या मंडळींच्या विरोधात दिल्लीपर्यंत केलेल्या तक्रारी कारणीभूत आहेत का? बरोबर आहे विशाल, अतिशय महत्त्वाचं आहे की राज्यात सध्या प्रचंड धुसफूस आहे। एकीकडे काँग्रेस पक्षामध्ये ज्या पद्धतीची धुसफूस आहे ते खास करून तीनही प्रभारी, एक 3 सहप्रभारी आहे, एक प्रमुख सहप्रभारी आहे। जे प्रमुख प्रभारी आहे ते HK पाटील आहेत आणि यांच्यासोबत संदीप जे होते, BS संदीप, यांच्या संदर्भात अनेक तक्रारी होत्या। त्या तक्रारीच्या आधारावरती त्यांना महाराष्ट्राच्या कार्यातून मुक्त करण्यात आलेलं आहे आणि त्यांना आता गुजरातची जबाबदारी देण्यात आलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे एक मोठा फेरबदल आहे, कारण की आता ज्या पद्धतीनं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहे, इतरही निवडणुका आहेत, त्या सगळ्या दरम्यान ज्या पद्धतीनं HK पाटलांवरती विविध प्रकारचे आरोप होत आहे आणि खास करून त्या आरोपांच्या अनेक तक्रारी देखील होत आहे। आपल्याला माहित असेल की येत्या 2 ते 3 दिवसात मोठं एक शिष्टमंडळ दिल्लीत येणार आहे। हेही खास करून काँग्रेसचं 25 ते 28 आमदारांचे शिष्टमंडळ असणार आहे संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वामध्ये। एकीकडे विधानसभा अध्यक्ष पद अजूनही गेल्या 1 वर्षापासून काँग्रेसला भरता आलं नाहीये। त्यासाठी सहयोगी पक्षाची काय भूमिका आहे यावरून नेहमी हायकमान अनेकदा प्रश्न उपस्थित करतात। उद्धव ठाकरेंसोबत सोनिया गांधींचं 2 ते 3दा या विषयावरती दूरध्वनीवरती चर्चा झालेली आहे। असं असताना देखील ते पद भरले जात नाही, याबद्दल प्रचंड नाराजी आहे आणि या नाराजीसाठी खास करून प्रभारी योग्य पद्धतीने मेसेज पोहोचवत नाही महाविकास आघाडीच्या नेत्यांपर्यंत, अशी ही एक तक्रार आहे। या तक्रारीच्या आधारावरती जवळपास हे सगळे आमदार तर येणार आहे, पण त्यापूर्वी जर बघितलं तर साधारणतः 5 ते 6 प्रभारी बदलण्यात येणार आहे। त्यामध्ये HK पाटलांचाही नाव असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, कारण की त्यांच्याबद्दल प्रचंड तक्रारी आहे। आणि त्याचमुळे ज्या पद्धतीनं G23 गटाचे प्रमुख जे आहे गुलाम नबी आझाद यांनी काल 2 दिवसापूर्वी खास करून गुलाम नबी आझाद यांनी शरद पवारांची भेट घेतली होती आणि ज्या पद्धतीनं G23चा दबाव संपूर्ण काँग्रेस पक्षात वाढत आहे। एकीकडे कमलनाथांनी स्पष्ट केलंय की G23 गटाने ज्याही मागण्या केलेल्या आहेत त्या सर्व मागण्या आम्ही मान्य करण्यास तयार आहोत। याचा अर्थ असा होतो, जर या पद्धतीने कमलनाथ संकेत देत आहे तर 5 ते 6 प्रभारी, ज्यामध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश आहे, त्यांनाही कार्यमुक्त करण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आणि महत्त्वाचं म्हणजे या घडीला सुरुवात झालेली आहे। जे संदीप आहे, ज्या BS संदीप, ज्यांना आपण असं म्हणावं लागेल की जे सहप्रभारी यांनी गेल्या 2.5 वर्षापासून ते साधारणतः महाराष्ट्राचं कामकाज बघत होते। BM संदीप जे आहे ते देखील कर्नाटकचे आहे, HK पाटील देखील कर्नाटकचे आहेत। याच्या अर्थानं असा होतो की संदीप पाटलाच्या माध्यमातून कुठेतरी पंख छाटण्याचं काम HK पाटलांचं काँग्रेस पक्षाने सुरू केले आहे। त्यामुळे राज्य काँग्रेसमध्ये मोठे फेरबदलाचे संकेत मिळत आहे। जर प्रभारी बदलले, जर सर्व सहप्रभारी बदललेत, याचा अर्थ पक्षातील काही इतर लोक देखील बदलण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि नेतृत्व बदलाच्या संदर्भात देखील चर्चा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे या घडीला आता असं म्हणावं लागेल की काँग्रेस हे पक्ष जो आहे तो संक्रमणातून जात आहे आणि संक्रमणातून जाताना त्यांना काही खाच खळगे भरावे लागणार आहे आणि खाच खळगे काही मुक्त करावे लागणार आहे। त्या पद्धतीने आता चर्चा सुरू झालेली आहे। त्यामुळे काँग्रेसमध्ये आता मोठे फेरबदल होईल असे स्पष्टपणे संकेत मिळत आहे। धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल। आपण पाहतोय की काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी म्हणजे राज्यातल्या नेत्यांनी काही तक्रारी ज्या आहेत त्या नवी दिल्लीपर्यंत केलेल्या आहेत आणि त्यानंतर हे सगळे बदलाचे वारे जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात। बघूयात काय घडामोडी घडतात। आपण पाहतो की काँग्रेसमध्ये कोणताही आमदार नाराज नसल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी स्पष्ट केलेलं आहे, पण तशी चर्चा आहे पक्षश्रेष्ठींना भेटलं म्हणजे आमदार नाराज ही चर्चा बिनबुडाची असल्याचं त्यांनी म्हटलंय। आमच्या आमदारांची मंत्र्यावर कुठलीही नाराजी नाही। आमचे मंत्री पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये काँग्रेस अजून बळकटीने पुढे कशी येईल त्याच्यावरची चर्चा करायला हायकमांडमध्ये चाललेली आहे। कुठल्याही मंत्र्यांची तक्रार करायला नाही चालली। दरम्यान महसूल